श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री विकेट ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले रिटर्न्स, चांगले प्रॉफिट देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर आजचा आपला पहिला शेअर आहे IDFC फर्स्ट बँक लिमिटेड। तर ह्या कंपनीचं शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 83 रुपये इतका आहे। गेल्या 6 महिन्याच्या चार्ट पॅटर्नला आपण जर ॲनालिसिस केलं तर 7% चे मायनस म्हणजे ग्रोथ कमी झाली आहे कंपनीची 7% ने, म्हणजे कंपनी डाऊन झाली आहे 7% ने। आणि जर 1 मंथचं बघितलं तर कंपनीने 7% ने ग्रोथ केलेली आहे। आता इथे 76 रुपयाचा शेअर असलेला आपण इथे बघू शकतो, किंवा इथे बघा 75 रुपये 40 पैसे किती वरती गेलं तर 84 रुपयाला कंपनीचा शेअर आता गेलेला आहे। किती वरनं 75 वरनं। जर गेल्या 1 वर्षाच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर थोडे अपडाऊन्स करत कंपनी इथून इथपर्यंत पोहोचली। कितीपर्यंत 56 वरून 99 पर्यंत पोहोचली। त्यानंतर परत थोडीशी उतार झालं, 82 रुपयावरती आली, परत 77 वरती आली, 76 77। तर तुम्ही इथे बघू शकता कितीवर होता शेअर 56 वरती, कितीवर आला परत 99 वरती, आणि आता कितीवरती परत खाली कितीपर्यंत गेला 82 81। हळूहळू करत ग्रोथ कमी झाली आणि परत गेलं 77 वरती। 77 वरनी आता परत ग्रोथ करत आहे कंपनीचं शेअर आणि आता 84 वरती पोहोचलेला आहे। जर 5 वर्षाच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर आपण इथे बघू शकतो 62% चे रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत। किती रुपयाचा शेअर असायचा बघा इथे 18 रुपयाचा शेअर कितीवरती पोहोचला 66। परत ग्रोथ कमी झाली 31 वरनं परत 95 पर्यंत पोहोचला। आता परत ग्रोथ कमी होऊन परत कितीवरती पोहोचलाय 84 वरती। म्हणजे ना चांगल्या शेअर्समध्ये आपल्याला नेहमी यू शेप बघायला भेटतात। अपडाऊन्स त्यांमध्ये चालूच असतात, पण त्यांचं मेन जे असतं, जे कॉटेजमधले रिझल्ट्स असतात ते चांगले आले की समजायचं की कंपनी चांगली आहे, कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे। तर ह्या कंपनीचा आपण जर मार्केट कॅप बघितलं तर 59,000 कोटीची कंपनी आहे, आणि 52 वीक्स लो बघितलं तर 55 आहे, आणि 52 वीक्स आहे 100 आहे। म्हणजे 55 वरनं 100 जर जात असेल तर कंपनीने ऑलमोस्ट 50% रिटर्न्स दिलेले आहे। तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीवरती फोकस करू शकतो। लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करून शांत बसलं तरी हरकत नाही, कारण कंपनी ही चांगली आहे, कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे। चला या कंपनीचे जरा फंडामेंटल्स बघूयात आपण। कंपनीचे आपण ह्या फंडामेंटल्स बघत होतो IDFC फर्स्ट बँकचे। तर इथे कंपनीचे रेव्हेन्यूज बघू शकतो आपण। इथे बघू शकतो डिसेंबर 2021 मध्ये 4,101 कोटी, मग परत सप्टेंबर 2021 मध्ये, मग डिसेंबर 2021 मध्ये 4,429 कोटी, मार्च 2022 मध्ये 4,554 कोटी, जून 2022 मध्ये 4,922 कोटी, मग परत सप्टेंबर 2022 मध्ये 5,470 कोटी, आणि परत डिसेंबर 2022 मध्ये 5,912 कोटी, आणि मार्च 2023 मध्ये 6,424 कोटी, जून 2023 मध्ये 6,869 कोटी, आणि सप्टेंबर 2023 मध्ये 7,356 कोटी, आणि डिसेंबर 2023 मध्ये 7,880 कोटी। म्हणजे कंपनीचं जे रेव्हेन्यूज आहे, जे सेल आहेत ते वाढतच चाललेलं आहे। कंपनी कुठेही कमी पडत नाही आहे, इथे रेव्हेन्यूजमध्ये कंपनी कमी पडत नाही आहेत। तसंच आपण जर कंपनीचं नेट प्रॉफिट बघितलं तर बघू शकता इथे किती होतं डिसेंबर 2023 मध्ये, किती होतं बघा इथे डिसेंबर 2023 बघूयात आपण। तर किती आहे डिसेंबर 2023 732 कोटी। त्याच्या आधी किती होतं 747 कोटी, त्याच्या आधी 732 कोटी, त्याच्या आधी 816 कोटी, 617 कोटी, 567 कोटी, 485 कोटी, 352 कोटी, त्याच्या आधी 290 कोटी, आणि त्याच्या
आधी 111 कोटी, म्हणजे कंपनीचं नेट प्रॉफिट पण हळूहळू वाढत आहे. इथे बघू शकता 732 कोटी सध्याला नेट प्रॉफिट कंपनीचा आहे. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, या कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता. नेक्स्ट कंपनी आहे इझी ट्रिप प्लॅनर्स. तर इझी ट्रिप प्लॅनर्सचा आजचा शेअर प्राईस आपण बघू शकतो, जे की 45 रुपये इतका आहे. आणि या कंपनीमध्ये पण आता आपल्याला चांगला प्रॉफिट आहे. कंपनीमध्ये याआधीही खूप चांगला प्रॉफिट वगैरे चालू होता कंपनीचा, आणि आता येणाऱ्या वेळेत पण कंपनीमध्ये आपण खूप चांगला प्रॉफिट बघू. येणाऱ्या चांगले बघायला भेटतील कदाचित, कारण आता लोक जे समर वेकेशन्स आहेत त्याच्यामध्ये फिरायला वगैरे भरपूर जातात, कारण आता लहान मुलांना वगैरे वेकेशन्स असतात. तर ओव्हरऑल कंपनी ही चांगली आहे आणि येणाऱ्या वेळेत कंपनीचा प्रॉफिटही चांगला होऊ शकतो. जर आपण 6 मंथच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर 7% रिटर्न 6 मंथमध्ये कंपनीने दिलेले आहे इझी ट्रिप प्लॅनर्सने. आणि जर 1 मंथचं बघितलं तर कंपनीमध्ये डाऊन्स नाही आहेत. 1%ने कंपनी प्रॉफिट म्हणजे कंपनीचे शेअर प्राईस ग्रोथच झालेत, पण कमी झाले नाही आहेत. तर आपण इथे बघू शकतो 44 रुपयेवरनं प्राईस किती वरती गेली, 42वरनं, परत 42वरनं 46वर गेली आणि 46वरनं परत 43वर जाऊन परत आता 44वर आलेली आहे कंपनीचा शेअर प्राईस. गेल्या 1 महिन्यामध्येच आपण इतके अपडाऊन्स बघितलेले आहेत. तर कंपनी चांगली आहे आणि अपडाऊन्स हे चालूच असतं कंपन्यांमध्ये. शेअर मार्केट म्हणल्यावर अपडाऊन्स असणारच, पण कंपनीचं जे चांगलं प्रॉफिट असेल त्यावरून कंपनीमध्ये शेअर प्राईस वगैरे आपल्याला डाऊन्स जास्त बघायला किंवा कमी बघायला भेटतात. तर कंपनीचं मार्केट कॅप पण बघू शकता, 7,000 कोटीचं कंपनीचं मार्केट कॅप आहे, जे की खूप कमी आहे. आणि मुली एकदम इझिली पद्धतीने कंपनीला वरती उचलून फेकू शकतो. 52 वीक्सचा हाय बघा 54 इतका आहे आणि 52 वीक्सला लो हे 37 इतका आहे. ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता. कंपनीचे फंडामेंटल्स बघूयात आपण या. तर इझी ट्रिप प्लॅनर्सचे आपण फंडामेंटल्स बघत आहोत. सेल्स म्हणजे रेव्हेन्यूज किती आहेत कंपनीचे डिसेंबर 2023मध्ये, तर 129 कोटी. त्याआधी किती होतं 120 कोटी. त्याआधी किती होतं 102 कोटी. त्याआधी किती होतं 111 कोटी. आणि त्याआधी किती होतं डिसेंबर 2022मध्ये 130 कोटी. म्हणजेच कंपनीमध्ये जे डिसेंबर 2022मध्ये सेल होतं, जे रेव्हेन्यू होतं, ते आता डिसेंबर 2023मध्ये पण आपण बघू शकतो. चांगली आहे. कंपनीचं नेट प्रॉफिट बघा, कंपनीचं नेट प्रॉफिट 51 कोटी, त्याआधी 51च कोटी आहे, आणि त्याआधी 26 कोटी, त्याआधी 38 कोटी, आणि त्याआधी 45 कोटी. म्हणजे 45 कोटी जे डिसेंबर 2022मध्ये होतं ते आता 51 कोटी झालेलं आहे. म्हणजे नेट प्रॉफिट हे वाढलेलं आहे पहिल्यापेक्षा खूप जास्त. आणि जे कंपनीवरती जे आपण रिझर्व्स बघितले कंपनीचे, तर 4037 कोटी आहेत. आधी 2013 कोटी, आणि त्याआधी 191 कोटी, त्याआधी 144 कोटी, ते आता वाढून 437 कोटी इतका आलेला आहे. आपण बघू शकता 2014 पासून जे 2014 पासून जे रिझर्व्स नव्हते ते आता सप्टेंबर 2023मध्ये आपल्याला चांगले रिझर्व्स बघायला भेटत आहेत. कर्ज किती आहे कंपनीवरती, तर 116 कोटी आहे. त्याआधी 65 कोटी होतं, त्याआधी 40 कोटी होतं. जर कंपनीवरती कर्ज जे आहे ते कंपनी जर त्याला जर कंपनीला कर्ज क्लिअर करायचं असेल तर कंपनी 2 क्वार्टर्समध्येच करू शकते, जे की 116 कोटी आहे. ते 2 क्वार्टर्समध्येच कंपनीचं कर्ज हे क्लिअर होऊ शकतं. म्हणून कंपनी ही चांगली आहे, कंपनीवरती आपण फोकस करू शकतो. तर आपण या कंपनीमध्ये आता फक्त नुसतं तेवढं फंडामेंटल्स बघून पण चालत नाही, प्रोमोटर्सचं होल्डिंग पण बघणं गरजेचं असतं. प्रोमोटर्सचं होल्डिंग हे 64% आहे, जे की जास्त आहे. FISचे जे होल्डिंग आहे ते 2.18% इतकं आहे, आणि DIचं आहे 2.35%. पब्लिकचं किती आहे तर 31% आहे. तर ओव्हरऑल कंपनीमध्ये जरी थोडे कंपनीने इथे बघू शकता तुम्ही, कंपनीकडे FISकडे जर आपण बघितले होल्डिंग, तर पहिला 3.44% होतं, मग त्यानंतर
52% झालं. त्यानंतर 2.31%, 2.6% परत जास्त वाढवलं कंपनीने, FIsने घेतले, परत अजून होल्डिंग चालू केलं, शेअर्स खरेदी केले जे की 2.54%. त्यानंतर परत थोडेसे विकले 2.30% आणि आता 2.18%. म्हणजे जरी FIs आणि DIsनी थोडेफार त्यांचे होल्डिंग कमी केले, जरी शेअर्स विकले तरी ते घेतात खरेदी करतात, घेतात खरेदी करतात असं असतं. इथे पण तुम्ही DIsमध्ये बघू शकता 2.82% होते, त्यानंतर खरेदी केलं 2.44% पासून 2.82 वरती आलं. 2.31 होतं त्याआधी, 2.44 आधी, म्हणजे थोडं थोडं खरेदी करत करत 2.98% वरती आलं. त्यानंतर परत DIsने थोडेसे विकले 2.50, 2.42 आणि त्यानंतर 2.35% कंपनीने परत DIsने शेअर्स होल्डिंग कमी केलं. तर हे खरेदी करायचं कमी करायचं, खरेदी करायचं कमी करायचं FIs DIsचं चालूच असतं. पण प्रमोटर्समध्ये पण तसं बघायला भेटू शकतं. आणि जरी हे कमी जास्त होत असलं तरी होल्डिंग खूप चांगली आहे प्रमोटर्सची. 64% होल्डिंग हे प्रमोटर्सची आहे आणि DIsची पण होल्डिंग ही चांगली आहे, 2.35% आहे आणि FIsची 2.80% आहे, 18% आहे. तर ओव्हरऑल कंपनीमधले फंडामेंटल्स हे चांगले आहे, स्ट्रॉंग आहे. तर ह्या कंपनीवरती आपण फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे वेदांता. तर कंपनीचं शेअर प्राइस आपण आजचं बघू शकतो जे की 389 इतकं आहे आणि कंपनी ही पण ओव्हरऑल चांगली आहे. जर 1 महिन्याच्या चार्ट पॅटर्न बघितला आपण, चार्ट पॅटर्न, तर आपण बघू शकतो इथे कंपनीचं शेअर प्राइस किती होतं, 271 वर होतं, कितीवर गेलं 388 वरती. आणि 6 मंथचं पण चार्ट पॅटर्न ॲनालिसिस केलं आपण, तर 216 वरचा शेअर कितीवरती गेला, 388 वरती. पण इथे कितीतरी दिवस थोडं करत इथं आपण बघू शकतो कंपनीने, म्हणजे जे मोठे शेअर प्लेयर्स असतात ते आपल्याला येड्यात काढतात की हे नाही, हे जाणारच नाहीत पुढं. किती हळूहळू गतीने घेत परत शेवटी थोडेसे शेअर प्राइस पडून डायरेक्ट घेतलं. म्हणजे असं करतात मोठे प्लेयर्स आणि आपल्याला वाटतं की हे कंपनी चांगली नाही आहे किंवा काय. जरी ह्या कंपनीमध्ये बॅड न्यूज आले तरी कंपनी जरी काय न्यूज येत असतात. आता वेदांतामध्ये अजून एक न्यूज आली आहे की जे कंपनी वेदांतामध्ये आहेत, मर्ज पार्ट्स जे कंपन्या आहेत त्या आता सेपरेट होणार आहेत, डिमर्ज होणार आहेत. म्हणजे समजा जर तुमच्या इथे 10 शेअर्स असतील तर तुम्हाला त्याच्या बदले 50 शेअर्स हे मिळू शकतात. तर काय म्हणतात, स्प्लिट येणारे वगैरे असं नाही, पण त्यामधले जे कंपन्या आहेत, ज्या कंपन्या आहेत, ज्या 5 कंपन्या ते डिमर्ज होणार आहेत. म्हणून आपल्याला इथे एका शेअर बदले 5 शेअर भेटू शकतात. तर ह्या कंपनीवरती पण आपण येणाऱ्या वेळेत फोकस करू शकतो, कारण ह्या आधीही आपण ह्या कंपनीला कव्हर केलेलं आहे आणि त्यावेळेस मी तुम्हाला 300 रुपयाचे टार्गेट्स सांगितले होते जे की आता कंपनीने पार केलेले आहेत. जर आपण 6 मंथचं चार्ट पॅटर्नला एनालिसिस केलं तर 68% रिटर्न्स कंपनीने 6 मंथमध्येच दिले आहेत, जे की खूप चांगले आहे. म्हणजेच एका शेअर प्राइसच्या मागे 159 रुपये वाढलेले आहेत. तर ओव्हरऑल ही कंपनी पण चांगली आहे. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. आणि कुठल्याही कंपनीमध्ये शेअर आपण जेव्हा इन्व्हेस्ट करत असतो तेव्हा त्याचे फंडामेंटल्स, ती कंपनीमध्ये किती प्रॉफिट आहे, किती कंपनीने याआधी प्रॉफिट दिलेला आहे किंवा सध्याचे रिझल्ट्स काय आहेत, कंपनीवरती किती कर्ज आहे, हे सगळं बघणं गरजेचं असतं. तेव्हा कुठे आपण त्या कंपनीमध्ये हे जर सगळं पॉझिटिव्ह असेल, चांगलं असेल, आणि कधी काय असतं कंपनीवरती थोडंसं जास्त कर्ज असतं, पण जर बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या पॉझिटिव्ह असेल आणि कंपनीमध्ये पोटेन्शियल असेल तर अशा कंपन्यांमध्ये आपण थोडे पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला शेअर मार्केटमध्ये फायदा